नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर तुम्हाला एक गोष्ट मला आवर्जून दाखवायची. तर शेतकरी मित्रांनो, जो आपल्या जमिनीत काळी कचरा पडलेला आहे तो कुजवण्यासाठी आपण जे जीवाणू देतो ते जीवाणू नेमकं आपल्या जमिनीमध्ये कसं काम करत आहेत. तर आपल्या जमिनीत जी माती वाहून गेलेली आहे ते आपण त्यावेळेस आपल्याला या गोष्टी दिसल्या शेतकरी मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता, हे बघा, पूर्ण जीवाणू नीड बुरशीना हे जे काळी कचरा याच्यावरती अटॅक केलेला आहे आणि काळी कचरा कुजवण्याचं काम करत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जे EM सोल्युशन, ट्रायकोडर्मा, सिडोमोनास, बॅसिलस सबटिलिस, जे पण आपण बॅक्टेरिया NPK ॲप्टेक बॅक्टेरिया दिलेले, जे पण आपण बॅसिलस स्पेसीसची बॅक्टेरिया दिलेले शेतकरी मित्रांनो, ते तुम्ही बघू शकता की बघा तुम्ही प्रत्येक जे काळी कचरा पडलेले शेतकरी मित्रांनो, हा काळी कचऱ्यापासून जे बुरशी तयार होतात, मर रोग, फ्युजेरियम, विल्टिंग, स्प्लिंटर रॉट, जे पूर्ण बुरशी तयार होतात. तर तुम्ही बघू शकता की किती, हे बघा, हे जे बघू शकता शेतकरी मित्रांनो, किती म्हणजे स्पष्ट गतीनं या बॅक्टेरिया काळी कचरा कुजवतात जमिनीमध्ये. हे आपल्याला ही इंटरनल प्रोसेस शेतकरी मित्रांनो, ही जी जमिनीमध्ये झालेली इंटरनल प्रोसेस आहे, तुम्ही लक्ष देऊ शकता तुमचे. हे बघा, मी बोटानं दाखवतो तुम्हाला. ही आपलं ज्या जमिनीमध्ये चालू असते बेडमध्ये, ह्या आपल्या गोष्टी आपल्याला आता आपल्या बेडची माती वाहून गेली, त्याच्यामुळे आपल्याला दिसत आहे की जमिनीमध्ये बॅक्टेरिया कसे काम करतात. त्याचं एक लाईव्ह एक्झाम्पल आहे शेतकरी मित्रांनो, हे तुमचं लक्ष देऊ शकतं. कारण की आपल्याला बॅक्टेरिया देणं का बरं गरजेचं आहे हे आपल्याला याच्यावरून लक्ष देतं शेतकरी मित्रांनो. कारण की आपण ज्यावेळेस जमिनीमध्ये बेडमध्ये बॅक्टेरिया सोडतो तर ते बॅक्टेरिया आपल्यासाठी किती फास्ट गतीने काम करतात हे तुमचे. हे बघा शेतकरी मित्रांनो, ही पूर्ण माती झालेली, राख झालेली, हे बघा, पूर्ण कुजून टाकलेले शेतकरी मित्रांनो. हे आपलं बेट राहिलेलं होतं, आपण आपल्या इथं जेवारी पेरलेलं मागच्या वर्षी. तर हे बघा शेतकरी मित्रांनो, हे बघा बॅक्टेरियानं पूर्ण याच्यावरती, ही जी बॅक्टेरिया आपली आपण जे सोडलेली जीवाणूजन्य बॅक्टेरिया शेतकरी मित्रांनो, ते याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे आपल्याला याचे बेनिफिट आहे शेतकरी मित्रांनो. आपण जे जीवाणू देतो आपल्या जमिनीमध्ये, तर त्याचे फायदे आपल्याला तुम्हाला प्रत्यक्ष पाहू शकता तुम्ही की आपले हे जे बॅक्टेरिया ना आपल्यासाठी किती काम करतात जमिनीमध्ये, किती म्हणजे खूप प्रकारचे रोग कंट्रोल करण्यासाठी आपल्याला मदत करतात जमिनीमध्ये. आणि याचे फायदे आपल्याला आपला जो जमिनीमधला काळी कचरा पडलेला आहे तो पण कुजवण्यासाठी खूप होतो शेतकरी मित्रांनो. त्याच्यामुळे आपल्याला जे स्टार्टिंग करतो आपण, तर ते आपल्याला जीवाणूजन्य बॅक्टेरियापासूनच करायचे. कोणते आले पिकामध्ये, कोणते पीक असो, कंदेवर्गीय पीक किंवा आपलं जोर वरती वाढणार पीक जरी असलं शेतकरी मित्रांनो, त्याच्यामध्ये आपल्याला हे जे बॅक्टेरिया आहे, हे बॅक्टेरियाचा आपल्याला उपयोग करायचा आहे. धन्यवाद.